Good morning, student. Today we have learned some more examples depends on application of quadratic equation. In last period we have seen some examples depend on application of quadratic equation. But this example is very important for your examination. We have to given the example such that Pratik takes 8 hours to travel 36 km downstream. This is very important, downstream. And return of the spot, same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग काढायचा. या उदाहरणामध्ये आपल्याला असं म्हटलंय, प्रतीक काय करतो, 36 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जातो आणि मूळ ठिकाणी परत येतो. जर त्या ठिकाणी संत पाण्यातील बोटीचा वेग 12 किलोमीटर पर आवर असेल तर त्या प्रवाहाचा वेग किती असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. First try to understand the meaning of given problem. In this problem we have to calculate the speed of water current. So first consider here, let the speed of water current be x किलोमीटर. बघा या ठिकाणी आपण काय गृहीत धरलं, प्रवाहाचा वेग x किमी तासी आहे असं. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, द स्पीड ऑफ बोट in still water is 12 किलोमीटर. प्रवाहाचा वेग आपण x किमी तासी मानलाय आणि बोटीचा संत पाण्यातील वेग आपल्याला दिलाय 12 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, डाउनस्ट्रीम याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेने. जेव्हा एखादी बोट प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा तिचा वेग वाढत असतो. जेव्हा एखादी बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते तेव्हा तिचा वेग काय होत असतो, कमी होत असतो. डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तर आपल्याला त्या ठिकाणी ते दोन्ही वेग काढावे लागतील. तर या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, therefore the speed of boat in downstream. बघा जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा तिचा वेग काय असतो तुम्हाला माहिती आहे, 12 + x. प्रवाहाचा वेग वाढतो कारण प्रवाहाच्या दिशेने जाताना तो प्रवाहाचा वेग आणि बोटीचा संत पाण्यातील वेग या दोन्हीची काय करावी लागते, बेरीज करावी लागते. 12 + x किलोमीटर पर आवर. Then the speed of boat in upstream. बघा या ठिकाणी अपस्ट्रीम जर म्हटलं तर काय होईल, मग 12 - x किलोमीटर पर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना त्या ठिकाणी त्या बोटीचा वेग कमी होत असतो, 12 - x किलोमीटर पर. टोटल डिस्टन्स किती आहे लक्षात घ्या, 36 किलोमीटर. प्रतीकने 36 किलोमीटर अंतर कापले. जातानाचं 36 किलोमीटर आणि येतानाचं 36 किलोमीटर. वी हॅव टू नो time is equal to distance upon speed. पण आपल्याला माहिती आहे, वेळ जर काढायचा असेल तर डिस्टन्स भागिले स्पीड म्हणजेच काय, अंतर भागिले वेग असतो. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तुम्हाला जाताना लागलेला वेग किती असेल, डिस्टन्स किती आहे 36 आणि जातानाचा वेग काय असेल 12 + x प्लस या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं येतानाचा वेग 36 12 - x. दोन्ही वेळेची बेरीज किती दिली आपल्याला या ठिकाणी, how many hours, 8 hours. By given condition we have to write here, this is the distance 36 kilometer divided by speed, time taken when it goes downstream, time taken when it goes upstream, and total time is 8 hours. Therefore we can write such that then by here
here cross multiplication we have to take here 36 in bracket 12 minus x cross multiplication करा याला multiply करायचं याला multiply plus 36 in bracket 12 plus x divided by 12 plus x 12 minus x is equal to 8 multiply करा याला multiply किया 572 12 6 is 72 to carry number 7 then 12 3 is 36 36 plus 7 43 minus 36x plus याला multiply किया 432 plus 36x divided by a plus b a minus b a square minus b square we know the formula in first bracket a plus b in second bracket a minus b a square minus b square so here a plus b a minus b a square minus b square this minus 36x plus 36x get cancelled 432 plus 432 864 divided by 144 minus x square as it is equal to 8 हे या बाजूला घ्या 864 divided by 8 करा is equal to 144 minus x square पाहिलं जर तुम्ही पाहिलं की आपण या बाजूला घेतलं या ठिकाणी डिनॉमिनेटरला 1 घेतलं 8 1 जा 8 1 जा then 0 8 8 जा 64 108 is equal to 144 minus x square या बाजूला घ्या plus x square होईल minus x square चं काय झालं plus x square then 144 minus 108 x square is equal to 36 then x square minus 36 is equal to 0 this is a quadratic equation we have to get quadratic equation आपल्याला मिळालं याचे फॅक्टर पाडा x square minus याला म्हणता येईल 6 square is equal to 0 then we can write as it is in first bracket x plus 6 in second bracket x square 6 is equal to therefore x plus 6 is equal to 0 or x minus 6 is equal to 0 x is equal to minus 6 or x is equal to 6 but here we know that speed is not negative practically speed काय नसते निगेटिव्ह नसते x is equal to काय आला 6 याला म्हणता येईल 6 किलोमीटर पर आवर therefore speed of water current is 6 kilometer. In this way we can solve the given problem. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता हे लक्षात घ्या का a square minus b square आलं तर त्याचं फॅक्टरायझेशन केलं a plus b a minus b या पद्धतीने सॉल्व केलं स्पीड ऑफ वॉटर करंट काय आहे 6 किमी ताशी अशा पद्धतीने आपल्याला वर प्रॉब्लेम सॉल्व करता येतात व्हेरिफिकेशन करायचं आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं मग डाउनस्ट्रीम जाताना काय येणार 12 प्लस 6 18 म्हणजे जाताना किती येणार 18 36 बाय 18 आणि परत येताना अपस्ट्रीमला 12 मायनस 6 काय येतं 6 36 बाय 6 18 2 जा 6 6 जा 6 plus 2 8 this is the verification 8 hours it means our answer is correct. So the speed of water current is 6 km/h. Remember that what is meant by downstream, what is meant by upstream. When the boat goes downstream, its speed increases. And when the boat goes decrease, when the boat goes upstream, its speed decreases. Remember that. These two things are very important in your examination. This question is asked for 3 or 4 marks. So remember this. This is the application of quadratic equation. So we have to study here another example.
on the basis of quadratic equation. So the next problem we have to take here. Another problem on the basis of application of quadratic equation. Given problem is that P2 takes 6 days more than those of P2. These two are very important, P2 and P2. To complete the certain work, we have to complete here certain work, and comparison of P2 and P2 is given. How many days are required to complete the certain work? But if they work together, त्यांनी जर एकत्रित काम केलं, वर्क टुगेदर फिनिश इन 4 days, त्यांनी एकत्रित काम केलं तर 4 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन? बघा, तर त्यांनी सेपरेटली जर काम केलं तर हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कंपॅरिझन ऑफ टू पर्सन्स, which are they P2 and P2 to complete a certain work. But remember that work is same. एकच काम आहे, फक्त या दोन व्यक्तींना लागणारे दिवस त्यांची तुलना दिली. P2ला 6 डेज कसे लागतात? जास्त लागतात. कोणापेक्षा? P2पेक्षा. ते काम पूर्ण करण्यासाठी कोणाचेही एकाचे लागणारे दिवस त्या ठिकाणी कन्सिडर करा. आपण या ठिकाणी असं म्हणूया, दे P2 takes X days to complete the work. P2ला ते काम करायला X दिवस लागतात असं आपण म्हणूया. Therefore P2 take X plus 6 days to complete the लक्षात दे एक एक टेबल का. या ठिकाणी याला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी X डेज लागतात, तर या P2ला X plus 6 डेज लागतात. We know that therefore the P2 work in 1 day. बघा, एका दिवसामधलं P2चं जर काम करायचं असेल तर काय मग 1/x. X तेच लागतात, पण त्याचं एका दिवसामधलं काम काय येणार? 1/x. Therefore P2 work in 1 day. P2चं एका दिवसामधलं वर्क काय येणार मग? X 1/x plus 6. We know that when any person takes X days to complete a work, then its work in 1 day 1/x. एखाद्या व्यक्तीला एक काम करायला जर X दिवस लागतील तर त्याचे एका दिवसामधलं काम किती असतं? 1 दिवस. Suppose Ram takes 12 days to complete a work, then he will do the work in 1 day 1/12. मग एखाद्या व्यक्तीला 12 दिवस लागत असतील तर त्याचे एका दिवसामधलं काम किती असतं? 112 असतं. P2चं एका दिवसामधलं काम या ठिकाणी 1x आलं आणि P2चं एका दिवसामधलं काम 1 असतं आणि x plus 6 आलं. Therefore work done by both दोघांचं in 1 day. दोघांचं एका दिवसामधलं काम काय ना? 1/x plus 1/x plus 6. दोघांचं एका दिवसामधलं काम 1/x अधिक 1/x plus 6. We know that both complete the work in 4 days together. बघा, दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 4 दिवसामध्ये पूर्ण करतात. दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 4 दिवसामध्ये. बघा,
work together finish in 4 days. Therefore the work in 1 day of both दोघांचे एका दिवसामध्ये काय येणार मग 104. दोघांचे एका दिवसामध्ये काम 104 आलं आणि आपल्या याच्यानुसार काय आलं 100x अधिक 100x प्लस 6 यानुसार therefore we can write that 1/x plus 1/x plus 6 is equal to 1/4 and then by solving it we have to get a quadratic equation by cross multiplication x plus 6 plus x divided by x in bracket x plus 6 is equal to 1/4. Cross multiplication 1/6 into 1 1/6 x into 1 x. Therefore x plus x 2x plus 6 divided by x into x x square and x into 6 6x is equal to 1/4. गुणाकार केला x वर्ग अधिक 6x आला x अधिक x 2x 6 त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4 in bracket 2x plus 6 is equal to x square plus 6x यानी याला मल्टिप्लाय करा की या बाजूला गेल्यानंतर x square plus 6x as it is by multiplying it 4 2 are 8x plus 6 4 are 24 is equal to x square plus 6x. Then x square plus 6x minus 8x minus 24 is equal to 0 by changing the sign plus minus केलं plus minus केलं या पद्धतीने लिहिलं x square as it is त्याचं सबट्रॅक्शन करा याचं जर सबट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी काय येणार मग minus 2x minus 24 is equal to 0. This is a quadratic equation. And then by solving this quadratic equation, we have to get the value of x. Then find the numbers. Which of multiplication is minus 24, but subtraction is minus 2. Minus 24 means minus 6 and 4. याचं सबट्रॅक्शन केलं तर काय येईल minus 2. अशा दोन संख्या सुद्धा ज्यांचा गुणाकार वजा 24 आहे परत मात्र वजा 2 चा आहे 24 या पद्धतीने मांडणी करा x square minus 6x plus 4x minus 24 is equal to 0. by grouping the terms याच्यामध्ये कॉमन काढा याच्यामध्ये जर कॉमन काढलं तर लक्षात घ्या x कॉमन काढल्यानंतर काय शिल्लक राहणार x minus 6 आणि इकडे जर 4 कॉमन काढलं तर काय राहील x minus 6 is equal to minus 24 6 and 4 याचं सबट्रॅक्शन केलं तर minus 2. Therefore, या दोन्हीमध्ये कॉमन काढा x minus 6 x plus 4 is equal to then x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0 x is equal to 6 or x is equal to there is not negative. You know that this is not a negative quantity. Therefore, this is cancelled. X is equal to 6. It means these two takes 6 days to complete the work. And then x plus 6 means 6 plus 6 right now. म्हणजे निशुला ते काम करायला 7 दिवस लागतात आणि त्यानंतर पिंटूला ते काम करायला किती दिवस लागतात 12 दिवस लागतात. Therefore we can write here answer in full form. Therefore Nishu and Pintu takes 6 and 12 days to complete the work respectively. मराठी आपल्याला काय म्हणता येईल मग निशू आणि पिंटूला अनुक्रमे 6 व 12 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागतात. अशा पद्धतीने बघा सॉल्व्ह करता येतं. In this way we can solve the word problem.
depends on the application of quadratic equation. Try to understand the given problem and then solve it. Which terms are very important? Remember that comparison of these two, P2 and P2. P2 takes 6 days more than P2 to complete a certain work, and they togetherly finish the same work in 4 days. So we have to calculate here how many days it takes to complete the same work separately or work alone. या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण निशूला x डेज लागतील असं कन्सिडर केलं. त्याच्यानंतर मग पिंटूला करून x अधिक 6 दिवस आले. x दिवसामध्ये काम पूर्ण होत असेल तर आपण निशूचं एका दिवसामध्ये काम काढलं 100x. पिंटूचं एका दिवसामध्ये काम काढलं 100x अधिक 6. दोघं वर्क डन बाय बोथ इन वन डे. दोघांचं एका दिवसामध्ये काम काढलं, परंतु आपल्याला दिलेलं आहे दोघांना ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. त्याच्यावरून आपण घेतलं दोघांचं एका दिवसामध्ये काम 1/4. हेही दोघांचं एका दिवसामध्ये काम आहे आणि हेही दोघांचं एका दिवसामध्ये काम आहे. बाय सॉल्विंग दिस वी हॅव टू गेट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 2x - 24 is equal to, and then solving this quadratic equation we have to get the value of x is equal to 6 or x is equal to -4, but days are not negative, therefore x is equal to 6. It means Nishu takes 6 days to complete the work, and then x plus 6 means 6 plus 6 12. It means Pintu takes 12 days. Nishu takes 6 days and Pintu takes 12 days to complete the work separately. Nishu and Pintu take 6 and 12 days to complete the work separately. It is the answer for your given problem. In this way we can solve. These two problems are very important because in your examination ask this type of example. So carefully solve these two examples and some other examples which are depend on it. So this is enough for today's lecture. So we shall stop here. You have to solve problems at your home, and then if you have any problem, please tell me.